नमस्कार मंडळींनो, आज आपण पनीर रोल कसं बनवायचं तर चला शिकूया। सर्वप्रथम कांदा, टमाटर, शिमला मिरचीचे बारीक चॉप करा। एका बाउलमध्ये तेल, हळद, धनेपूड, लाल तिखट, पनीर मसाला, गरम मसाला, आमचूर, मीठ, आलं लसणाची पेस्ट, दही आणि चॉप केलेले पनीर हे सर्व साहित्य मिश्रण करून एकजीव करा। चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो सीझनिंग पण टाकूया। त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल घालून पनीरचे मिश्रण टाकून ड्राय होतपर्यंत फ्राय करा। चॉप केलेले मटेरियल्स कांदा, टमाटर, शिमला मिरची टाका। चवीनुसार मीठ आणि साखर घाला। 5 मिनिटे तसेच शिजवू द्या। भाज्या जास्त शिजवू नका कारण त्या क्रंची राहिल्या पाहिजे। नंतर गव्हाचे पीठ घेऊन हळद, मीठ आणि तेल घालून आवश्यकतेनुसार पाणी वापरून कणिक मळून घ्या। गोलाकार पोळ्या लाटून तव्यावर बटर टाका, पोळ्या शेका। भाजलेल्या पोळीवर सॉस आणि मेयोनीज पसरवून त्यावर पनीर मिश्रण टाका। चपातीचा खालचा भाग खडी करून एका बाजूने फोल्ड करा। तुमचा पनीर रोल तयार आहे। या खायला मंडळी। थँक्यू अँड एन्जॉय।